एक मोठी बातमी आपल्या समोर येते. अंजली दमानी यांच्या नव्या बॉम्बनं खळबळ, योगेश कदमांचं टेन्शन वाढलं. राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येते आहे. पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी सावली रेस्टॉरंटवरून मंत्री योगेश कदम आणि रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सावली रेस्टॉरंट हा ट्रान्सफर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तसेच वाळूच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी योगेश कदम यांच्यावर हा आरोप केला. यामुळे योगेश कदम यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते रामदास कदम आणि मंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषदेत घेऊन आपल्यावर झालेले आरोप फेटाळून लावतानाच अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दरम्यान काही दिवसांपासून वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे. यामध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याचं बोललं जात होतं. मात्र कदम यांच्या राजीनाम्यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी मोठं वक्तव्य केलं आहे. योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे. टीका करून काम बंद करता येत नाही. राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं आहे. योगेश कदम यांनी चिंता करण्याचं काम नाही, असं शिंदे यांनी म्हटल्याने या विषयाला सध्या पूर्णविराम मिळालेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.